माननीय तमाम नगरवासियांच्या वतीनं मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो, त्यांचं जाहीर स्वागत करतो. सामूहिक विवाहाचं आयोजन करून त्यांनी या शहराचं नाव पूर्ण भारतामध्ये नवनीतताई राणा या इथं उपस्थित झालेले आहे. त्यांचं त्रिवार अभिनंदन, त्रिवार स्वागत. या ताईसाहेब, आज ताईसाहेबांचा वाढदिवस आहे, त्याचं औचित्य साधून ताईसाहेबांच्या आमदार रविभाऊ राणा त्यांच्या सुविध पत्नी नवनीतताई राणा या इथं उपस्थित झालेले आहे. तमाम नगरवासियांच्या वतीनं त्यांचं, त्याचप्रमाणे समाधान भाऊ वानखेडे हे पण इथे उपस्थित झालेले आहे. त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावे. माननीय आमदारांसोबत जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. त्याचप्रमाणे माननीय आमदार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अर्पण करत आहे. त्यासोबत समस्त लोकांचे सर्वांनी टाळा वाजून अभिवादन करायचं. मी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे राणासाहेब पुष्पगुच्छ देऊन गणेश भाऊ जांभूळकर, साधनाताई पाटील, सौ रुबी बोहकर, सौ बबिताताई जांभूळकर, कुमारी शीतल नितनवरे, कुमारी स्नेहा आठवले, कुमारी खुशबू आठवले आणि यशवंतरावजी पाटील या सर्वांनी त्यांचं हारार्पण करून स्वागत केलेलं आहे. पुष्पगुच्छ देऊन पण स्वागत केलेलं आहे. तमाम नगरवासियांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य इथं स्वागत होत आहे. त्यांचा हारार्पण देऊन स्वागत सौ साधनाताई पाटील या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार रविभाऊ राणा व माननीय सौ नवनीतताई कौर, नवनीतताई राणा यांचं स्वागत. बबिताताई जांभूळकर, कुमारी शीतलताई नितनवरे, कुमारी स्नेहाताई आठवले, कुमारी खुशबू. त्याचप्रमाणे आज नवनीतताईंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना साडी, तोडी आणि खुणाचा अहेरपण नगरवासियांच्या वतीने देण्यात येत आहे. हा स्नेहाचा, प्रेमाचा त्यांचा हा सत्कार आहे, हा सहृदयी सत्कार आहे. हा सत्कार ते नेहमी लक्षात ठेवतील, कारण की आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. एक तर रामनवमीचा नवरात्र चालू आहे आणि त्यामध्ये नवनीतताईंचा
सर्वांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य असं इथं स्वागत होत आहे. मी माननीय आमदार आणि नवनीताईंना विनंती करतो की त्यांनी हा केक कापून आमच्या सर्वांमध्ये त्यांचा वाढदिवस अत्यंत आनंदाने आणि आनंदोत्सवाने इथं साजरा करावा. बेटा खाली हो बेटा टाळा आमदार साहेबांनी केक कापलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. खाली बसून जावं. सर्व माता भगिनींना ज्येष्ठ आदरणीय नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपा करून आपलं खाली बसून स्थान ग्रहण करावं. सर्व उपस्थित नागरिकांना माता भगिनींना नम्र विनंती आहे की कृपया आपण बसून आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय सोबत आज त्याचे उद्घाटन आपल्या हातून आज इथे झालेले आहे. आज ग्रामराज्य साप्ताहिकाचे उद्घाटन माननीय आमदार रायभाऊ राणा यांच्या हस्ते इथे संपन्न झालेले आहे. त्यासोबत आज युवा स्वाभिमानी संघटनेच्या बोर्डाचं पण आज इथं अनावरण झालेले आहे. समस्त नगरवासियांना नम्र विनंती आहे कृपा करून आपण खाली बसून आपलं स्थान ग्रहण करावे. सत्कारना नम्र विनंती आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावे. कार्यक्रमाची प्रस्तावना मी थोडक्यात इथे करतोय. माननीय आमदार लोकाभिम आमदार रविभाऊ राणा यांच्या हस्ते आज युवा स्वाभिमानी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सोबतच आमदार साहेबांच्या धर्मपत्नी सौ नवनीताई राणा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिर पण आज इथं यशस्वी लोकप्रिय मंडळावर निर्माण. अनेक लोकांना आपल्या व्यवसायामध्ये रोजगार मिळवून देणारं व्यक्तिमत्व श्री गणेश भाऊ जांभूळकर व त्यांच्या परिसरातील सर्व मित्र परिवार, परिसरातील सर्व स्तरावरील नागरिक आई भगिनींच्या आशीर्वादाने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता प्रश्न येतो तो युवा स्वाभिमानी संघटनेची शाखा का उघडली. खरा प्रश्न आहे की भाऊ गणेश भाऊनं युवा स्वाभिमानी संघटनेची शाखा का उघडली. त्यांनी त्यांच्या सहकार्याने मला सांगितलं की संघटनेच्या नावामध्येच अर्थ आहे. युवा स्वाभिमान म्हणजे युवकांना स्वाभिमान जागृत करणारी संघटना. युवकांमध्ये जे नारायण युवा संघटनेमध्ये दडलेला आहे ती युवा संघटनेला जागृत करणारी ही संघटना आहे. युवकांना स्वाभिमान जागृत करणारी ही संघटना आहे. त्यातीलच आपला देश हा त्यातही भारतातच नाही पण जगप्रसिद्ध युवकाच्या कर्तृत्वाचा कीर्ती आहे. असे त्यांचे परमपूज्य योग गुरु भारतभूषण रामदेव बाबा यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. ज्या योग गुरु त्यातही संघटनेमध्ये सर्वस्वी असलेले लोकप्रिय सर्वसामान्यांना घेऊन चालणारे कष्टकरी शेतकरी